भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 एप्रिल 2026 शनिवार। सुंदर गुलाब। मी सारोनच्या गुलाब आगे आणि दर्यातील कमल आगे। श्रेष्ठ गीत 2 अध्याय 1 वचन। गुलाबात स्वतः मातीची एक प्रकारची त्रिमूर्ती दिसते। त्याला सुंदर आकार, आकर्षक रंग आणि मनमोहक सुगंध असतो। काही फुले सुंदर दिसतात पण त्याने सुगंध नसतो। काहींना सुगंध असतो पण सौंदर्य नसते। पण ख्रिस्तामध्ये सारोनची गुलाबमध्ये हे सर्व एकत्र आढळते। तो अत्यंत सुंदर, अद्भुत, सुगंधी आणि प्रत्येक प्रकारे परिपूर्ण आहे। लहानपणी नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले जॉन एफ केनेडी एका सुगंधी द्रव्याची दुकानात काम करत होते। मिळालेल्या पगारातून ते नियमितपणे एका मिशनरी संस्थेला मदत करत। संध्याकाळी घरी परतताना त्यांची अंगावरच्या गुलाबाच्या अत्तरचा सुगंध संपूर्ण रस्त्यावर पसरत असे, इतक्या की घरात असलेल्या लोकांनाही तो सुगंध जाणवत असे। आणि जॉन एफ केनेडी येत आहेत हे कळत असे। येशू ख्रिस्तांची प्रेमाची सुगंध केवळ त्या काळातच नव्हे तर जवळपास 2000 वर्षांपासून जगभरातील लोकांनी अनुभवला आहे। तो ओतलेल्या अत्तरासारखा आहे आणि आजही तो आत्म्याने स्वतःकडे आकर्षित करीत आहे। लाल गुलाबाला अनेक नाजूक पाकळ्या असतात। प्रत्येक पाकळी सुंदर, मोहक आणि सुगंधी असते। त्याचप्रमाणे प्रत्येक पाकळी ख्रिस्ताचे स्वभाव आणि गुणांचे प्रतिबिंब दाखवते। ख्रिस्त प्रेमळ, कृपाळू, दयाळू, करुणामय, कोमल हृदयाचे आहे, जो त्याच्याकडे येणाऱ्याने कधीही दूर करत नाही आणि जो अद्भुत कार्य करतो। हे सर्व गुण गुलाबाच्या पाकळ्यांसारखे आहेत, जे त्यांचे तेजस्वी स्वभाव आपल्यासमोर प्रकट करतात। त्यांची स्वभाव आणि त्यांची प्रकृती आपल्यासाठी आदर्श आहेत। त्यांचे स्वभाव आपल्याला निर्माण होऊ नये का? आपण त्यांचे प्रतिमेत वाढू नये का? आपण ख्रिस्ताचे सुगंध होऊ नये का? सारोनचा गुलाब, ज्याचा चेहरा नेहमी उमललेला असतो, तो तुमच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवेल। सियोनमधून सौंदर्याची परिपूर्णता असलेला देव तेजाने प्रकट होती। अनेक संत राजाधिराजा महालाला शोभा देणाऱ्या सुगंधी गुलाबासारखे आधीच या जगातून गेले आहेत। देवाचे लेकरांनो, आपले जीवन पूर्णपणे त्याला अर्पण करूया, जेणेकरून आपले जीवनही सुंदर आणि सुगंधी होईल। आपण या जगातून फक्त एकदाच जातो, म्हणून जर आपण इतरांसाठी काही चांगले करायचे असेल तर ते आजच करूया। अधिक चिंतनासाठी वचन। प्रेमाने चालत राहा, जसे ख्रिस्तानेही आपल्यावर प्रेम केले आणि स्वतःला देवाला अर्पण आणि बलिदान म्हणून दिले, जो गोड सुगंधासारखे आहे। एफेसियर 5 अध्याय 2 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी रूथ 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय, 4 अध्याय। संध्याकाळी लूक 8 अध्याय 1 ते 25 वचन। धन्यवाद।